नमस्कार यूट्यूब फॅमिली मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. आपल्या सर्व व्ह्युअर्सना एकच रिक्वेस्ट आहे, प्लीज फक्त आपल्या स्टोरीज वाचू नका, तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे. आपली ही स्टोरी खूपच इंटरेस्टिंग मोडमध्ये आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग वळूया आपल्या आजच्या भागाकडे. आरोही आणि आर्यवीरचं लग्न आता काही दिवसांवर आलं होतं, पण ऑफिसमध्ये त्यांच्या लग्नाची माहिती फक्त अद्वैत, सारा आणि विवानलाच होती. बाकी सगळ्यांसाठी आर्यवीर आणि आरोही अजूनही फक्त CEO आणि एम्प्लॉई होते. आर्यवीरच्या केबिनमध्ये आरोही, अद्वैत, सारा आणि विवान उपस्थित होते. टेबलवर लग्नाच्या तयारीशी संबंधित काही कागदपत्र आणि डिझाईन्स पसरलेली होती. सारा एका डिझाईनकडे पाहत म्हणाली, आरोही, हे डिझाईन खूप सुंदर आहे. आरोहीने तिच्याकडे पाहत विचारलं, हो ना, पण अजून काही गोष्टी ठरवायच्या आहेत. विवानने आजूबाजूला पाहत विचारलं, पण आपण हे सगळं इतकं गुपचूप का करतोय? अद्वैतने त्याच्याकडे पाहत उत्तर दिलं, कारण आर्यवीर आणि आरोहीचं नातं अजूनही ऑफिसमध्ये कोणालाच माहीत नाही. विवानने आश्चर्याने विचारलं, म्हणजे आपण सगळे मिळून एक गुप्त मिशन चालवतोय तर? साराने त्याच्याकडे पाहत उत्तर दिलं, हो, आणि तुम्ही हे मिशन कोणाला सांगितलं तर सगळ्यात आधी तुमच्यावरच संशय येईल. विवानने लगेच चेहरा गंभीर केला. तो म्हणाला, मी खूप विश्वासू आहे. अद्वैत हसत म्हणाला, तू तू तर एखादं गुपित जास्तीत जास्त 2 दिवससुद्धा पोटात ठेवू शकत नाहीस. विवानने त्याच्याकडे पाहत उत्तर दिलं, अद्वैत, तू माझ्यावर असा आरोप करू शकत नाहीस. साराने शांतपणे विचारलं, मागच्या वेळी आर्यवीर सरांच्या सरप्राईज पार्टीबद्दल कोणाला सांगितलं होतं? विवान काही क्षण शांत राहिला. तो वेगळा विषय होता. तो म्हणाला. आरोहीला हसू आवरलं नाही. आर्यवीर तिच्याकडे पाहत राहिला. तिच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून त्याच्या चेहऱ्यावरही प्रेमळ हसू उमटलं. साराने त्या दोघांकडे पाहत म्हटलं, तुम्ही दोघांनी एकमेकांकडे असं पाहणं थोडं कमी केलं तरच आम्ही लग्नाची तयारी करू शकतो. आरोही लगेच नजर खाली करते. आर्यवीरने शांतपणे विचारलं, सारा, मी काय केलं? अद्वैतने लगेच उत्तर दिलं, काही नाही आर्य, तू फक्त तुझ्या होणाऱ्या बायकोकडे पाहत होतास. आरोहीने अद्वैतकडे पाहत म्हटलं, अद्वैत हसत म्हणाला, काय आरोही, मी फक्त सत्य सांगतोय. आर्यवीरने त्याच्याकडे पाहत विचारलं, अद्वैत, तुला काही काम करायचं आहे की नाही? अद्वैतने फाईल हातात घेत हसत उत्तर दिलं, करतोय आर्य, पण तुमच्या दोघांच्या रोमांसमुळे कामावर लक्ष देणं थोडं कठीण होतंय. सारा त्याच्याकडे पाहत म्हणाली, तुम्ही दुसऱ्यांच्या रोमॅन्सवर लक्ष देण्यापेक्षा स्वतःच्या कामावर लक्ष द्या. अद्वैतने तिच्याकडे पाहत हसून विचारलं, तुम्ही माझ्या कामाची एवढी काळजी करता? साराने लगेच उत्तर दिलं, तुम्ही काम केलं नाही तर सगळ्यांचं काम वाढतं. अद्वैत तिच्याकडे पाहत म्हणाला, म्हणजे माझं काम तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे तर? साराने त्याच्याकडे पाहत लगेच उत्तर दिलं, तुम्ही स्वतःचे निष्कर्ष स्वतःच काढू नका. आरोही एका डिझाईनकडे पाहत असते. आर्यवीर तिच्या बाजूला येऊन उभा राहतो. आवडलं? तो विचारतो. आरोही त्याच्याकडे पाहत म्हणाली, हो, पण हे सगळं अजूनही थोडं स्वप्नासारखंच वाटतंय. आर्यवीरने विचारलं, काय? आरोही काही क्षण शांत राहिली. मग हळू आवाजात म्हणाली, काही काळापूर्वी मला वाटत होतं की माझ्या आयुष्यात पुन्हा कधीच आनंद येणार नाही. आर्यवीर शांतपणे तिच्याकडे पाहत राहिला. आरोही पुढे म्हणाली, आणि आता माझं लग्न ठरलंय. आर्यवीरने तिचा हात अलगद हातात घेतला. तो म्हणाला, कारण तू या आनंदाला पात्र आहेस. आरोहीने त्याच्याकडे पाहत विचारलं, आणि तुम्ही? आर्यवीर तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, मला माझा आनंद सापडला आहे. आरोहीच्या डोळ्यात प्रेम उमटलं. तिने त्याचा हात घट्ट पकडला. तेवढ्यात बाहेरून कोणीतरी केबिनजवळून जातं. आरोही आणि आर्यवीर लगेच एकमेकांपासून थोडे दूर होतात. विवान लगेच खिडकीजवळ जाऊन बाहेर पाहतो. सगळं सुरक्षित आहे, तो म्हणतो. अद्वैतने त्याच्याकडे पाहत विचारलं, विवान, तू लग्नाची तयारी करत आहे की गुप्तहेरगिरी? विवानने गंभीर चेहरा करत उत्तर दिलं,
दोन्ही. अद्वैत, सारा हसायला लागली. आरोही आणि आर्यवीर एकमेकांकडे पाहतात. दोघांच्याही चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटतं. संध्याकाळी ऑफिसमधून बाहेर पडताना आरोही आणि आर्यवीर थोडे दूर उभे असतात. दोघे एकमेकांकडे प्रेमाने पाहत राहतात. दुसरीकडे अद्वैत, सारा आणि विवान त्यांच्याकडे पाहत असतात. विवान हळू आवाजात म्हणतो, आपण यांचं लग्न गुप्त ठेवतोय की स्वतःचं आयुष्य कठीण करतोय? साराने त्याच्याकडे पाहत उत्तर दिलं, दोन्ही. अद्वैत हसत म्हणाला, पण मजा येते. सारा त्याच्याकडे पाहत म्हणाली, तुम्हाला प्रत्येक गोष्टीत मजा कशी काय येते? अद्वैत तिच्याकडे पाहत उत्तरला, तुम्ही असता म्हणून. सारा काही क्षण शांत राहिली. मग तिने नजर वळवली. अद्वैतच्या चेहऱ्यावर मात्र मिश्किल हास्य उमटलं होतं. आर्यवीर आणि आरोहीचं लग्न अजूनही ऑफिससाठी एक गुपित होतं. पण या गुपितामुळे या चौघांच्या आयुष्यात लवकरच काही मजेशीर आणि रोमॅन्टिक क्षण येणार होते. काही दिवस असेच निघून जातात आणि लग्नाचा दिवस उजाडतो. आर्यवीरच्या प्रशस्त घरात आज सकाळपासूनच लगबग सुरू होती. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात सजावटीची तयारी सुरू होती. आजचा दिवस आरोहीसाठी खूप खास होता. तिच्या मनात असलेल्या भारतीय पद्धतीच्या लग्नाचं स्वप्न आज प्रत्यक्षात साकार होणार होतं. आर्यवीर आपल्या खोलीतून तयार होऊन बाहेर आला. त्याला पाहताच विवान आणि अद्वैत काही क्षण शांत राहिले. आर्यवीरने त्या दोघांकडे पाहत विचारलं, काय झालं? असे काय पाहताय? विवानने हसत उत्तर दिलं, काही नाही आर्य, फक्त आज तू थोडा जास्तच खुश दिसतोयस. अद्वैतने लगेच म्हटलं, थोडा? थोडा नाही, खूपच जास्त. आर्यवीरने दोघांकडे पाहत हसून विचारलं, तुम्ही दोघं आज मला छेडण्याच्या मूडमध्ये दिसताय. विवानने लगेच उत्तर दिलं, आजचा दिवसच तसा आहे आर्य. अद्वैतने त्याच्या खांद्यावर हात ठेवत हसून म्हटलं, पण काळजी करू नकोस, आम्ही तुझ्यासोबत आहोत. आर्यवीरने त्या दोघांकडे पाहत म्हटलं, मला तुमची साथ हवी आहे, पण तुमच्या नोकझोकीची नको. विवान आणि अद्वैत एकमेकांकडे पाहून हसू लागले. तेवढ्यात सारा तिथे आली. तिने आर्यवीरकडे पाहत हसून म्हटलं, सर, आज तुम्ही खूप छान दिसताय. आर्यवीरने हसत उत्तर दिलं, थँक्यू सारा. साराने विवान आणि अद्वैतकडे पाहिलं. दोघेही आर्यवीरकडे पाहून हसत होते. साराने त्यांच्याकडे पाहत विचारलं, तुम्ही दोघं काय प्लॅन करताय? विवानने लगेच उत्तर दिलं, काही नाही. साराने अद्वैतकडे पाहत विचारलं, आणि तुम्ही? अद्वैतने निरागस चेहरा करत उत्तर दिलं, मी तर काहीच केलं नाही. साराने त्याच्याकडे पाहत म्हटलं, तुम्ही दोघं जेव्हा असं म्हणता ना, तेव्हा नक्कीच काहीतरी गडबड असते. अद्वैतने हसत उत्तर दिलं, तुम्हाला माझ्यावर इतका अविश्वास का आहे? साराने लगेच उत्तर दिलं, कारण तुम्ही विश्वास ठेवण्यासारखं काही करतच नाही. अद्वैतने भुवया उंचावत विचारलं, म्हणजे तुम्ही माझ्यावर लक्ष ठेवता का? साराने त्याच्याकडे पाहत उत्तर दिलं, तुमच्यावर लक्ष ठेवण्याची माझी अजिबात इच्छा नाही. विवानने हळू आवाजात म्हटलं, पण तरीही तुझं लक्ष नेहमीच अद्वैतकडेच असतं. सारा लगेच विवानकडे वळली. ती म्हणाली, तुम्ही गप्प बसा. विवान हसत मागे सरकला. तो म्हणाला, बरं राहिलं, मी काही बोललोच नाही. अद्वैत साराकडे पाहून हसत राहिला. साराने त्याच्याकडे पाहत विचारलं, आता तुम्ही का हसताय? अद्वैतने उत्तर दिलं, तुम्ही रागवता तेव्हा मला मज्जा येते. साराने त्याच्याकडे पाहत म्हटलं, मग आज तुमची खूप मजा होणार आहे. अद्वैतने हसत उत्तर दिलं, मी तयार आहे. दुसरीकडे आरोही छान तयार होत होती. तिने आपल्या मनाप्रमाणे पारंपरिक भारतीय वधूचा पेहराव केला होता. तिच्या चेहऱ्यावर हलकासा आनंद आणि डोळ्यात भावनांची चमक होती. सारा तिच्यासोबत उभी होती. साराने आरोहीकडे पाहत प्रेमाने म्हटलं, आरोही, तू खूप सुंदर दिसतेस. आरोहीने आरशात स्वतःकडे पाहत हळू आवाजात उत्तर दिलं, मला अजूनही विश्वास बसत नाही आहे सारा. सारा तिच्याजवळ येत म्हणाली, कशाचा? आरोहीने हलकंसं हसत उत्तर दिलं, माझं स्वप्न खरं होतं याचा. साराने तिचा हात हातात घेतला. आजचा दिवस तुझ्यासाठी आहे आरोही, ती म्हणाली. आरोहीच्या डोळ्यात आनंदाश्रू जमा झाले.
साराने तिच्याकडे पाहत हसून म्हटलं, आणि हो, आर्यवीर सरांना आज जास्त त्रास दे. आरोहीने लगेच तिच्याकडे पाहत विचारलं, का? सारा हसत म्हणाली, कारण ते आज आधीच खूप नर्वस दिसतायत. आरोही हसू लागली. खरंच? तिने विचारलं. सारा हसत उत्तर देते, हो, आणि त्यांना छेडण्याची आजची संधी सोडू नकोस. आरोहीने हसत तिच्याकडे पाहिलं. सारा तिच्याकडे पाहत म्हणाली, आजचं हसू तुला अजूनच सुंदर बनवतंय. आरोहीने तिला घट्ट मिठी मारली. ती म्हणाली, थँक्यू. काही वेळाने आर्यवीर लग्नाच्या मंडपाकडे जाण्यासाठी पुढे निघाला. पण त्याच्या वाटेत विवान आणि अद्वैत येऊन उभे राहिले. आर्यवीरने त्या दोघांकडे पाहत विचारलं, आता काय? विवानने हसत उत्तर दिलं, काही नाही आर्य. आर्यवीरने त्याच्याकडे संशयाने पाहत म्हटलं, तुम्ही दोघं जेव्हा काही नाही म्हणता तेव्हा नक्कीच काहीतरी असतं. अद्वैतने हसत उत्तर दिलं, तुला एवढी घाई कशाची आहे? आर्यवीरने त्याच्याकडे पाहत उत्तर दिलं, मला आरोहीला पाहायचं आहे. विवानने लगेच म्हटलं, म्हणजे आता आम्ही तुला अडवत आहोत असं तुला वाटतंय का? आर्यवीरने दोघांकडे पाहत उत्तर दिलं, मला खात्री आहे. अद्वैतने हसत त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तो म्हणाला, आर्य, आजपासून तुझं आयुष्य बदलणार आहे. विवानने लगेच म्हटलं, आणि आम्हाला आजपासून तुला चिडवण्याचा कायमचा अधिकार मिळणार आहे. आर्यवीरने त्या दोघांकडे पाहत हसून म्हटलं, तो अधिकार तुम्ही आधीपासूनच वापरत आहात. अद्वैतने हसत उत्तर दिलं, पण आजपासून तो आणखी वाढणार आहे. आर्यवीरने त्या दोघांकडे पाहत डोकं हलवलं. तो म्हणाला, तुम्ही दोघं कधीही सुधारणार नाही. विवानने त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, आम्हाला सुधारायचंही नाही आर्य. अद्वैतने हसत म्हटलं, तुला आयुष्यभर त्रास द्यायचा आहे. आर्यवीरने त्या दोघांकडे पाहून हसत म्हटलं, माझे वेडे मित्र. विवानने हसत उत्तर दिलं, तुझेच. अद्वैतने त्याला मिठी मारत म्हटलं, आणि आजपासून तुझ्या प्रत्येक आनंदात आम्ही असणार. आर्यवीरच्या चेहऱ्यावर प्रेमळ हसू उमटलं. तो दोघांना मिठी मारतो आणि तिघेही मंडपाकडे निघतात. लग्नाचा विधी. मंडप सुंदर फुलांनी सजवलेला होता. मंत्रोच्चारांच्या वातावरणात आरोही मंडपात येते. आर्यवीरची नजर तिच्यावर पडते. त्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावरचं हसू आणखी खुलतं. आरोही त्याच्याकडे पाहते. दोघांच्या नजरा काही क्षण एकमेकात गुंततात. आर्यवीर तिच्यासाठी पुढे येतो. आरोही त्याच्या शेजारी येऊन बसते. दोघांच्या चेहऱ्यावर आनंद होता, पण त्या आनंदासोबतच त्यांच्या डोळ्यात एकमेकांसाठी असलेलं खोल प्रेमही स्पष्ट दिसत होतं. भारतीय पद्धतीने लग्नाचे विधी सुरू होतात. अग्नीच्या साक्षीने दोघे एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचं वचन देतात. आर्यवीर आरोहीच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो. आरोहीच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. त्यानंतर आर्यवीर तिच्या कपाळावर कुंकू भरतो. त्या क्षणी आरोही डोळे मिटते. तिच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्ट दिसत होता. दोघेही एकमेकांकडे पाहतात आणि त्यांच्या आयुष्यातील एक सुंदर नातं त्या क्षणी पूर्णत्वाला जातं. आरोहीने ज्या प्रकारे आपल्या लग्नाचं स्वप्न पाहिलं होतं, त्याच पद्धतीने भारतीय परंपरेनुसार आर्यवीर तिचा जीवनसाथी बनतो. लग्नाचे विधी पूर्ण झाल्यानंतर आर्यवीर आरोहीला भेटण्यासाठी त्याच्या खोलीकडे निघतो. पण दारापाशीच विवान आणि अद्वैत पुन्हा त्याच्या समोर येतात. आर्यवीरने त्या दोघांकडे पाहत विचारलं, आता काय? विवानने हसत उत्तर दिलं, आर्य, तुला इतकी घाई कशाची? आर्यवीरने त्याच्याकडे पाहत म्हटलं, विवान बाजूला हो. अद्वैतने लगेच मध्ये येत म्हटलं, अरे वा, आजपासूनच आदेश सुरू झाले. आर्यवीरने त्याच्याकडे पाहत उत्तर दिलं, अद्वैत, तुम्ही दोघं बाजूला व्हा. विवानने अद्वैतकडे पाहत हळू आवाजात म्हटलं, आर्य, खूपच उतावीळ झालाय. अद्वैतने हसत उत्तर दिलं, हो, मला पण तसंच वाटतंय. आर्यवीरने त्या दोघांकडे पाहत विचारलं, तुम्ही दोघं मुद्दाम करताय ना हे? विवानने उत्तर दिलं, हो. आर्यवीर काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिला. कमीत कमी प्रामाणिक तरी आहात. अद्वैतने हसत म्हटलं, आर्य, आजचा दिवस खास आहे, आम्हाला थोडी मजा घेऊ दे. आर्यवीर त्या दोघांकडे पाहत हसून म्हटला, तुमची मजा झाली असेल तर आता मला जाऊ द्या.
विवानने त्याच्याकडे पाहत म्हटलं, ठीक आहे आर्य. अद्वैतने बाजूला होत हसत म्हटलं, जा. आर्यवीर पुढे जातो, पण विवान त्याला पुन्हा आवाज देतो, आर्य. तो मागे वळतो. आता काय? विवान हसत म्हणतो, काही नाही, फक्त हे द्यायचं राहिलं. असं म्हणून तो एक बॉक्स त्याच्याकडे फेकतो. आर्यवीर तो बॉक्स पकडतो. अद्वैत आणि विवान दोघेही हसू लागतात. आर्यवीर काही क्षण त्यांच्याकडे पाहतो, मग डोकं हलवत हसतो आणि आरोहीला भेटण्यासाठी पुढे निघून जातो. दाराजवळ उभे असलेले अद्वैत आणि विवान एकमेकांकडे पाहतात. अद्वैत हसत म्हणतो, आज आर्यला पहिल्यांदाच मी इतका उतावीळ पाहिला आहे. विवानने हसत उत्तर दिलं, हो, आणि उद्यापासून आपण त्याला यासाठी कायम चिडवणार आहोत. दोघेही हसू लागतात. दुसरीकडे आर्यवीर आपल्या खोलीच्या दारासमोर येऊन थांबतो. त्याच्या चेहऱ्यावर प्रेमळ हसू असतं. आतमध्ये आरोही त्याची वाट पाहत असते. आर्यवीर हळूच दार उघडतो आणि त्या क्षणी त्यांच्या आयुष्यातील एका नव्या सुंदर पर्वाची सुरुवात होते. आर्यवीर दार उघडून खोलीत येतो. आरोही खिडकीजवळ उभी होती. तो दार बंद करून अलगद पाठीमागून तिला मिठी मारतो. आरोही म्हणते, हे काय करताय? आर्यवीर तिच्या कानाजवळ झुकत म्हणतो, तेच जे मला माझ्या बायकोसोबत करायचं आहे. ती हलकसं हसते. आर्यवीर तिला स्वतःकडे फिरवतो. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहू लागतात. आर्यवीर बोलू लागला, तुला माहीत आहे, मी या क्षणाची किती आतुरतेने वाट पाहत होतो. कारण आजपासून तू फक्त माझीच आहेस. तुझं जग फक्त आणि फक्त आपल्यामध्येच असणार आहे. आरोही हलकेच होकार देते. ती म्हणते, हो, मी पण खूप खुश आहे. ती पुढे जाऊ लागते तोच आर्यवीर तिचा हात पकडतो. आरोही मागे पाहते. तो म्हणतो, काय झालं, तू कुठे निघालीस? आरोही हलकंसं हसत उत्तर देते, कुठे नाही, पण आता हे दागिने आणि कपडे यामुळे थोडं अस्वस्थ वाटू लागले. तेच बदलण्यासाठी जात होते. आर्यवीर तिरकं हसत म्हणतो, बस एवढंच? तू कशाला कष्ट घेतेस? मी आहे ना. असं म्हणून तो तिला एका खुर्चीवर बसवतो. अलगद तो तिच्या केसातील ॲक्सेसरीज काढतो आणि केस मोकळे सोडतो. त्यानंतर तो तिच्या गळ्यातील दागिने काढतो. शेवटी तो मंगळसूत्र काढणार इतक्यात आरोही त्याला थांबवते. नाही आर्य, हा आपल्या नात्याचा पुरावा आहे. आर्यवीर हलकसं हसतो. आरोही उठते आणि वॉशरूमच्या दिशेने जाऊ लागते. पण आर्यवीर तिच्यासमोर उभा राहत म्हणतो, आता कुठे? आरोही म्हणते, फक्त साडी काढायला निघाले. आर्यवीर तिरकं स्मित करत म्हणतो, त्याच्यासाठी मी आहे ना. आरोहीच्या चेहऱ्यावर गोंधळ स्पष्ट दिसत होता. तो पुढे म्हणतो, बायको, आता तू माझी आहेस, त्यामुळे तुला हरकत नसेल तर मी. आरोहीला त्याच्या शब्दांचा अर्थ उमगतो. ती हलकेच मानेने होकार देते आणि डोकं खाली करते. आर्यवीर तिचा चेहरा अलगद उचलतो आणि तिच्या कपाळावर चुंबन घेतो. तो किस करतच स्वतःचे कपडे शरीरापासून दूर करतो. त्याचं ते आकर्षक शरीर पाहताच आरोही जोरजोरात श्वास घेऊ लागते. आर्यवीरला ती अस्वस्थ झाल्याचं जाणवतं. तो काही क्षण थांबतो आणि विचारतो, काय झालं? तू इतकी अस्वस्थ का आहेस? आरोही हळू आवाजात म्हणते, मला थोडी भीती वाटते. तो हसू लागतो आणि मग म्हणतो, आरोही, नाही, बाळा. त्याच्या तोंडून बाळा हे ऐकताच आरोही वर पाहते. आर्यवीर तिच्या चेहऱ्याला हात लावत म्हणतो, बाळा, काळजी करू नको. आजी नसल्या म्हणून काय झालं? मी आहे ना तुला प्रेमाने बाळा म्हणायला. त्याचे हे शब्द ऐकताच तिच्या डोळ्यात पाणी येतं. ती त्याच्या मिठीत शिरते. तो तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणतो, काळजी करू नको. पहिलीच वेळ असल्यामुळे भीती वाटणं खूप नॉर्मल आहे आणि मला ती ऑफिसमध्ये असणारी डॅशिंग, कॉन्फिडंट आरोही जास्त आवडते. ती लगेच म्हणते, ती एक वेगळी गोष्ट आहे, पण आज ती मध्येच थांबते. आर्यवीर लगेच म्हणतो, आज तू पहिल्यांदाच माझ्या इतकी जवळ आहेस. तो पुढे म्हणतो, घाबरू नको, मी तुला जास्त त्रास देणार नाही. पण हो, ते फक्त आजच्या पुरतं, कारण मला तुला त्रासात पाहायचं नाही आणि तुझी इच्छा नसेल तर. तो काही बोलण्याआधीच आरोही त्याच्या ओठांवर ओठ टेकवते. आर्यवीरला त्याचं उत्तर मिळालं होतं. तो एक क्षणही न घालवता तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवतो आणि त्याचा आस्वाद घेऊ लागतो. सुरुवातीला प्रेमाने चालू असलेला किस काही क्षणातच बेभान होतो. आर्यवीर आरोहीला किस करतच तिच्या शरीरावरचे कपडे दूर करू लागतो. तो तिच्या ओठांवर, मानेवर, छातीवर आणि पोटांवर
पोटावर ओठ फिरवू लागतो. त्यामुळे आरोहीचे श्वास वेगाने चालू होते. तिला आर्यवीरचा तो स्पर्श असह्य होत होता. आर्यवीरने किस करतच तिचे कपडे दूर केले. काही क्षण तो तिचे मनमोहक सौंदर्य पाहत राहतो. तो अलगद तिला उचलून बेडवर झोपून तिच्यावर येतो आणि पुन्हा एकदा बेभान होऊन तिला किस करू लागतो. त्याच्या या रोमॅन्टिक स्पर्शाने आरोहीच्या तोंडून उसासे बाहेर पडू लागतात. त्यामुळे आर्यवीर स्वतःचा ताबा गमावतो आणि आरोहीमध्ये स्वतःला सामावून देतो. आरोहीच्या डोळ्यातून अश्रू आणि तोंडातून वेदनादायक उसासे बाहेर पडत होते. त्या खोलीत काही तास आर्यवीरच्या जलद श्वासांचा आवाज आणि आरोहीचे वेदनादायक उसासे यांचा आवाज घुमत होता. अखेर 3 तासांनी आर्यवीर शांत होतो. दोघेही घामाने पूर्णपणे भिजले होते आणि थकले देखील होते. आर्यवीर आरोहीला मिठीत घेतो आणि दोघेही तसेच झोपी जातात. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात.